आम्हाला पवार, ठाकरे, मोदी, शहा याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आमचा संसार ते चालवत नाहीत. जनता आमचं काम बघतील, त्यामुळे जनताच आम्हाला निवडून देणार आहे. योग्य त्या निर्णय केलेला आहे आणि योग्य त्या उमेदवार आम्ही नक्की निवडून देऊ. आणि नरेंद्र मोदींना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत आहे. आमचा उमेदवार कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख मतांनी नक्की निवडून येणार. धर्मावरती निवडणुका न होता या विकासावरती निवडणुका एवढ्या झाल्या पाहिजे ही आमची पुणेकरांची सर्वसामान्य अपेक्षा मत आहे. प्रत्येक जण आपापलं सीट कसं निवडून आणायचं ह्याच्या मागे लागलेलं आहे. यावर्षीची लोकसभेची निवडणूक ही बहुरंगी नाही म्हणता येणार, पण दुरंगी होईल. म्हणजेच की काँग्रेसकडे चांगला मनुष्य नाही का, चांगला उमेदवार नाही का सक्षम. पुण्यामध्ये एक वेगळी संस्कृती प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता जपत असतो. आम्ही राजकारण हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करतो, त्याच्यानंतर आमची मैत्री होती. आता सगळे बघितलं असतील, प्रवीण भाऊ असतील, बाकीचे असतील, आपण चहा प्यायला एकत्र भेटलो. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पक्षाची भूमिका ही मांडत असतो आणि त्यांनी ती मांडलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. भारतीय जनता पार्टी काय काम करते हे लोकांनी बघितलेले. ज्याच्या त्याच्या तोंडी मोदींचं नाव आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस 400 पार आम्ही नक्की करणार आहोत. आणि पुण्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच मुरलीधर अण्णा मोहोळ हे म्हणजे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. कारण आम्ही वर्षभर जनतेत आहोत आणि फक्त इलेक्शन आल्या की आम्ही जनतेमध्ये जातो आणि आमची कामं सांगतो असं नाही. जनता आमचं काम बघतील, त्यामुळे जनताच आम्हाला निवडून देणार आहे. ही जी निवडणूक आहे ही राष्ट्रीय स्तरावरची, याला देशाचा प्रधानमंत्री ठरणार आहे. ही काय गल्लीवळातली निवडणूक नाही. काय तुला म्हणतो, ड्रेनेजची कामं, लाईटची कामं, विजेची कामं, ह्या कामांवर हा उमेदवार निवडला जाणार नाही. तर हा जो उमेदवार आहे हा देशाचं भवितव्य ठरवणार आहे, देशाची मान उंचावणार आहे, देशाची प्रतिमा ठरणार आहे. म्हणून देशाचा पंतप्रधान ठरण्याचं हे उमेदवार या निवडणुकीतून दिला जाणार आहे. त्यामुळं प्रचार करणारी माणसं फोडाफोडीचं राजकारणावर जे बोलतात त्यांनी स्वतःच्या गिरेमानमध्ये झाकून बघावं की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं आणि त्यावेळेनंतर आत्ताच हे राजकारणामध्ये तर देशातल्या जे प्रमुख विरोधी पक्षामध्ये असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी सोडून इतर जे आमचे आघाडीचे पक्ष आहेत त्याच्यामधली सगळीत मोठी मंडळी जी आहेत त्यांनी आपल्या याच्यात 3 पक्ष सोडलेले आहेत. आता पुण्यातला उमेदवार बघा, मनसे झालं, शिवसेना झालं, काँग्रेसमध्ये आले. म्हणजे मुळात काँग्रेसकडे एवढे 30-40 वर्ष काम करण्यामध्ये सुद्धा एक सक्षम आणि असा चांगला नेता त्यांना मिळाला नाही उमेदवार म्हणून. त्यांना शेवटी 6 महिन्यापूर्वी निवडून आलेल्या उमेदवारालाच उमेदवारी द्यावी लागली. म्हणजेच की काँग्रेसकडे चांगला मनुष्य नाही का, चांगला उमेदवार नाही का सक्षम. यासाठी पुण्यातले जे आत्ताचे उमेदवार दिलेत माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे तरुणांचे एक चांगलं सक्षम असं नेतृत्व आणि निश्चित मला वाटतं त्यांचा विजय हा पुण्यातून होईल. आणि आपली पुण्याची जनता सुज्ञ आहे ती आपल्या या युवा व्यक्तीला आणि निवडून देऊन माननीय नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करून 400 पार करण्यात काही शंका वाटत नाही. आणि देशाचा पंतप्रधान हा आपल्या राष्ट्राची एक शान असते आणि ही शान ज्या वेळेला आपण समोरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहतो तर प्रत्येकाला अभिमान वाटतो. आज मोदी ज्या पद्धतीने बाहेर देशामध्ये फिरतात तर प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या देशाचे प्रधानमंत्री झाले. आज 370 कलम असेल, रामलल्लाचं मंदिर असेल, CAA कायदा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरानंतर देशातलं काहीही घातपात नव्हतं. एक शांततेत कायदा सुव्यवस्था आणि आपण सगळं कायद्याचं पालन करून मंदिर बांधलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेचं सगळं पालन करून सर्व धर्म समभाव धरून मोदीजी चालत आहे. आणि आपण बाहेरच्या देशामध्ये पाहिलं तर सर्व मुस्लिम राष्ट्र सुद्धा मोदींचं कौतुक करतायत. एवढंच मला म्हणायचं. मोफत घरं देण्यापासून, मोफत राशन देण्यापासून, तुम्हाला करोनाच्या काळात लस देण्यापासून ते गोरगरिबांच्या औषधं पाणी भागली पाहिजे यासाठी डायरेक्ट केंद्रातून आलेले पैसे डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटला पैसे गेले. याचं कारण असं की मोदीजींनी देश हाच आपलं कुटुंब आहे या हेतूने आपलं सगळे घर देश म्हणजेच आणि आपलं घर आहे या हेतूनच काम करत नरेंद्र मोदी आलेले. त्यामुळं नरेंद्र मोदींना कोणी डावलू शकत नाही. नरेंद्र मोदींना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत आहे. नरेंद्र मोदी होते म्हणूनच आज
जे जर्मन बॉम्बस्फोट पुणे शहरात झाला, फरसखाना येथे बॉम्बस्फोट झाला, पण आता नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून कुणाची हिंमत होत नाही की इथे बॉम्बस्फोट करायची. कारण जर कोणी बॉम्बस्फोट करणारा कुठला देश शेजारचा असेल तर त्याच्या घरात घुसून मोदींनी मारले. त्यामुळे असं कुणी हिंमत करत नाही की या देशात कुणी आता बॉम्बस्फोट घडवून निष्पाप लोकांना मारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे नरेंद्र मोदीच सत्तेत येणार आणि आजचा पुणेकरांचा विश्वास आहे की मुरलीधर अण्णा तर निवडून येणारच आहे, फक्त मताधिक्य किती निवडून येणार हेच एवढं राहिलेलं आहे, बाकी काय नाही. विजय हा निश्चित मुरली अण्णांचा झालेला आहे. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या कामात आहेत, प्रत्येक जण आपापलं सीट कसं निवडून आणायचं ह्याच्या मागे लागलेलं आहे. आता मी माझं भाजपचं म्हटलं तर आम्ही म्हणणार आमची सीट ऑलरेडी आलेली आहे. आम्ही फक्त आता जास्तीत जास्त संख्या किती मोठ्या फरकाने येतो याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे. कंटिन्यू विकास हा चालूच आहे. तुम्ही मेट्रो बघा, हे बघा, फ्लायओव्हर्स वगैरे बघा, काही गोष्टी निश्चितच पुण्याला आपल्याला पाहिजे की जसे रस्त्याचे काही प्रश्न सतत असतील तर आता बरेच महानगरपालिकेचे विषय चाललेले होते तर तोही लवकर मुद्दा संपेल मला वाटतं. बाकी गोष्टीत भाजपकडनं पुण्यात तर सर्व लोक फार खुश आहेत आणि प्रगती तरी होणारच आहे पुण्याची, त्यात काही प्रश्न वाटत नाही. सर्वप्रथम एक पुणेकर म्हणून मला पुण्याचा सार्थ अभिमान आहे की इथं खेळीमेळीने एकदम चांगल्या वातावरणात हा इलेक्शन पार पडत आहे. जरी बाहेरनं मोठे नेते येतात आहे आणि डेव्हलपमेंट किंवा त्याबद्दलची गोष्ट मान्य आहे पुणेकरांना. पुणेकर हा नागरिक एकदम सुयोग्य आहे, तो काही कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. तर विचारपूर्वक डेव्हलपमेंट जो करतो आहे त्याच पक्षाला तो मतदान करेल असं मला वाटतं. सर्वजण राजकीय जरी असले तरी सर्वप्रथम हे नागरिक येत नाही पुण्यामध्ये राहतात, त्यामुळे सगळ्यांचे विचार जरी वेगळे असले तरी ते सर्वांना सामावून घेणारी ही संस्कृती आहे पुण्याची. राहिला विषय राजकारण्यांचा किंवा हे चाललेल्या निवडणुकीचा, तर म्हणणं एवढंच आहे कितीही कोणीही काही विकास करू द्या पण धर्मावरती निवडणुका न होता या विकासावरती निवडणुका एवढ्या झाल्या पाहिजे ही आमची पुणेकरांची सर्वसामान्य अपेक्षा. आणि सज्ञान नागरिक म्हणून माझं जे काय मत आहे ते असं आहे की आता आपण देशाच्या लेवलला बोलतोय, काही महिन्यांनी आपण राज्याच्या लेवलला बोलणार आणि त्यानंतर परत काही महिन्यांनी आपण शहराच्या लेवलला बोलणार. पण वस्तुस्थिती सगळ्यांनी माझ्या राजकीय संबंधित सगळे लोक, सगळे नागरिक यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन आज आपले 2.5 वर्ष आली महानगरपालिकेला कुठलंही सरकार नाहीये आणि हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची परिस्थिती आहे. तर सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करा की आपल्या समोर जे काय मत मांडली जातात आपण त्याच्यावर आपली मतं मांडायला लागतो, पण ऍक्च्युअली वस्तुस्थिती काय आहे आणि आपण कुठल्या गोष्टींवरती पहिलं काम केलं पाहिजे. आज जो सावळा गोंधळ चाललाय महानगरपालिकेमध्ये टेंडरचा, मोठमोठी टेंडर लागले जातात, कोण त्याला विचारलं तयार नाहीये. तर ह्या गोष्टींचं 2.5 वर्षामधलं जे काय लेखाजोखा आहे तो सगळ्यांनी घ्यायला हवा, नागरिक म्हणून पण. आणि पक्ष वगैरे ह्या गोष्टी सगळ्यांनंतर पहिलं सज्ञान नागरिक म्हणून आपण कुठल्या गोष्टी प्राथमिकतेने केल्या पाहिजेत ह्याच्यावर लोकांनी विचार करायला हवा.